कॅपिलरी ॲक्शन एक्सपेरिमेंट. त्याच्यासाठी आपण काय घेतलेलं आहे, टिश्यू पेपर घेतलेला आहे. तर आता आपण बघणार आहे कॅपिलरी ॲक्शन. कॅपिलरी ॲक्शन म्हणजे की जे पाणी आहे ते ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट फ्लो करतं. कसं फ्लो करतं आणि त्याच्यामुळे त्याचं आपण प्रूव्ह करणार आहे. आणि आता आपण ह्या टिश्यू पेपरच्या एका पॉइंटला येऊन काय केलेलं आहे, कलर दिलेला आहे. आता आपण बघणार आहे की पाणी ह्या टिश्यू पेपरला अपवर्ड डायरेक्शनमध्ये, अपवर्ड म्हणजे की पाणी वरती जाऊन कशा प्रकारे रेनबो फॉर्म करेल. ठीक आहे, म्हणून आपण पूर्ण पाण्याचा डीप नाही करणार. आपण एका पॉइंट पर्यंत येऊनच ह्याला डीप करणार आहे की ते आपोआप पाणी वरती खेचलं जाईल. ठीक आहे, बघू शकाल की कॅपिलरी ॲक्शन थ्रू काय झालेलं आहे, कलर मिक्स झालेला आहे. आणि आता अजून थोड्या वेळ आपण थांबलो तर अजून पर्टिक्युलरली आपल्याला तो. तर आपण हा एक्सपेरिमेंट काय प्रूव्ह केला की पाणी जे आहे जे ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट काय करतं, फ्लो करतं. ग्रॅव्हिटीच्या अगेन्स्ट म्हणजे की गुरुत्वाकर्षीय बलाच्या विरुद्ध दिशेने फ्लो करतं. गुरुत्वाकर्षीय बलामुळे काय होतं की कुठलीही वस्तू जमिनीकडे खेचली जाते. पण कॅपिलरी ॲक्शनमुळे काय झालं की पाणी टिश्यू पेपरच्या मदतीने उलट्या दिशेने फ्लो झालं, वरती फ्लो झालं. आता हे एक्झाम्पल आपण कुठे लागू होतं की जसं की प्लांट्सला आपण पाणी कुठं घालतो, जमिनीवर घालतो. आणि प्लांट्स कॅपिलरी ॲक्शनच्या थ्रूच त्या पाणी पूर्ण झाडाला शोषून घेतात. समजला एक्सपेरिमेंट? कॅपिलरी ॲक्शनचा उपयोग करून आपण हे मूव्हिंग वॉटर हा एक्सपेरिमेंट अजून एक आज केलेला आहे. तर ह्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही, मगाशी हे तिन्ही ग्लास फुल भरलेले होते आणि आता कॅपिलरी ॲक्शनमुळे ह्याच्यातलं पाणी ह्या वरच्या दोन मोकळ्या असलेल्या ग्लासेसमध्ये गेलेलं आहे.